हॅलो नमस्कार। थंबनेलवरून आज तुम्ही पाहिलंच असेल की आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे ते। आज आपला व्हिडिओ हा गुढीपाडव्याचा हार बनवण्याबद्दल आहे। जो आपण दुकानातून रेडीमेड हार आणतो तो साखरेचा असतो, खोबऱ्याचा पण असतो, पण त्याच्यापेक्षा आपल्या हाताने आपण लहान मुलांसाठी बनवलेला हार कधी पण चांगला। तर आज आपण गुढीपाडव्यासाठी लहान मुलांना हार बनवणार आहोत, जो आपण गुढीपाडव्याला वापरतो। तर साखरेचा हार न देता आपण खोबरा आणि खारीक याचा पौष्टिक हार देऊया लहान मुलांना, जेणेकरून साखर ही खाणं शरीरासाठी चांगलं तर नाहीच आहे। शरीराला साखर ही अजिबात पौष्टिक नाहीये, त्यामुळे आपण लहान मुलांना खोबरं आणि खारीक याचा हार देऊयात। तर चला आपण पाहूया की हार हा कसा बनवला आहे आणि काय काय लागतं याच्यासाठी। ते खूप साधा आणि सोपा हार आहे हा। खूप इझिली सहज तुम्ही घरी बनवू शकता। हे असं खोबरं आणि खारीक घेऊन यायचे, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात। पण खोबरं जे आणतो ना, तर ते खोबरं असं अर्धा वाटी असल्या टाईप असं खोबरं आणायचं, जेणेकरून आपल्याला ते हाराला वापरता येईल। हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की असं अर्धी वाटी असलेलं आम्ही खोबरं आणलेलं आहे। तर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे मेन खाली आपण असं मोठी एक वाटी लावणार आहोत आणि साईडनी त्याचे छोटे छोटे तुकडे लावणार आहोत। खारीक एक खोबऱ्याची वाटी असं। खारीक आणि खोबरं खाल्ल्याने लहान मुलांचं वजनही वाढतं आणि असं काही रोजच्या रोज आपल्याला त्यांना देणं पण होत नाही। मग पाडव्याच्या निमित्ताने तेवढंच आपण जर दिलं तर ते खातील, दिवसभर खात राहतील, किंवा असं समोर दिसल्यावर ते खातील, खारीक पण खातील, खोबरं पण खातील। त्यामुळे आपण पाडव्याला शक्यतो लहान मुलांना खारीक आणि खोबऱ्याचाच हार द्या, म्हणजे त्यांच्या शरीरासाठी ते चांगलं राहील, साखरेचा हार न देता। आणि ते पण घरच्या घरी बनवलेला हार कधीही चांगला। घरच्या घरी बनवलेला हार हा लहान मुलांना देऊयात आपण। हे असं एक खारीक एक खोबरं असं घातलेलं आहे। आणि मध्ये आपल्याला जेवढा लांब पाहिजे तेवढा आपण करू शकतो। तर मध्ये ही अशी वाटी घालायची, एक साईडनी हे करून आतमध्ये हे करायचं, म्हणजे जेणेकरून ते खाली आणि वर असं सरकणार नाही। अशा प्रकारे ही वाटी घालायची मध्ये सेंटरला, म्हणजे ते हारसारखं छान दिसेल। हे पाहू शकता, एक खारीक एक खोबऱ्याचा तुकडा। काय बनवायले? खोबऱ्याचा हार। कोणासाठी? माझ्यासाठी। वाव, हे पाहू शकतो आपला हा खोबऱ्याचा हार रेडी झालेला आहे। गुढीपाडव्यासाठी हा हार आम्ही तयार केलेला आहे। तुम्ही पण तुमच्या मुलांना असाच हार द्या, साखरेचा हार देऊ नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला फुकट आहे आणि तुम्ही पण असाच हार बनवून तुमच्या मुलांना द्या। धन्यवाद।